राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 25 ते 30 आमदार भाजपमध्ये जाणार असा दावा संजय राऊतांनी केलाय। विलीन व्हावंच लागेल, पण सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत त्यांनी ठेवलेलं आहे असंही राऊत म्हणाले। तर एकही आमदार जाणार नाही असं मुश्रीफांकडून स्पष्ट करण्यात आलं। भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल। त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आता सांगत नाही। आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होतील। दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत। फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं। सुमित्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल। आजच्या घडीला मला वाटत नाही तसं काही असेल। शेवटी कोणत्या पक्षातले लोक कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळेला त्यावेळची परिस्थिती बघून निर्णय घेतील। काही आमदार त्या बाजूने जातील याच्या बाबतीमधली शक्यता नाकारता येत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही। एकही आमदार। आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत, तेच बरेचसे चाललेले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या।